नमस्कार प्रेक्षकांनो. सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग खूप छान आहे. म्हणजे खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागामध्ये. जसं काही मधुभाऊने फायनली प्रियाला फोटोबद्दल विचारलंय की तुझ्याकडे माझ्या सायलीच्या लहानपणीचा फोटो कसा काय, आणि अश्विन सुद्धा तिला दाखव असं बोलतो. त्यानंतर झालंय अर्जुन आणि अश्विनमध्ये खूप मोठं भांडण. तर ते काय आणि कसं झालं हे जाणून घेऊया. आजचा भाग सुरू होतो. अश्विन आता प्रियासाठी त्याच्या आईबाबाशी खोटं बोलत असतो. हे सायलीला अजिबात आवडलेलं नसतं. सायली आता अर्जुन आणि प्रियाकडे बघतच राहते. आता प्रतापचं फॅक्टरीमध्ये एक काम असतं, प्रेझेंटेशन असतं, त्यामुळे तो निघून जातो. त्याच्या मागोमाग आता कल्पना सुद्धा निघते. आता प्रियाचं लक्ष सायलीकडे जातं. तिला असं मनात वाटत असतं आता हिच्याकडून काल रात्रीबद्दल खूप मोठं मला लेक्चर मिळणार, म्हणून इथून पटकन सटकलेलं बरं असं म्हणत आता ती अश्विनला बोलते, अश्विन मी खोलीत आहे, हा तुझं झालं थालीपीठ खाऊन की ये. आणि ती पटकन उठून आपल्या खोलीत चालली जाते. तिथे आता फक्त अश्विन असतो. तर अश्विन सुद्धा जात असतो. तितक्यात आता सायली त्याला अडवते आणि म्हणते, थांबा अश्विन भाऊजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावर आता अश्विन बोलतो, मला तन्वीबद्दल काहीही बोलायचं नाही आहे. त्यावर आता सायली बोलते, मला तिच्याबद्दल नाही बोलायचं आहे, मला माझ्या अश्विन भाऊजींबद्दल बोलायचं आहे. मी लग्न करून पहिल्यांदा या घरात आले होते ना, तेव्हापासून मी त्यांना ओळखते, त्या अश्विन भाऊजींशी मला बोलायचं आहे. पुढे आता सायली आणि अश्विनला आठवत असतं कसं अश्विनने सायलीला खूप सपोर्ट केला असतो जेव्हा ते दोघं लग्न करून आले असते घरात, अर्जुन आणि सायली. सायली आता अश्विनला याची जाणीव करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करते. सायली पुढे बोलते, खोट्याला खोटं म्हणणारे, खऱ्याला खरं म्हणणारे माझे अश्विन भाऊजी, मग ते आता कुठे गेलेत, मला दिसतच नाही आहे तो. अश्विन आता विचारच करू लागतो. सायली पुढे बोलते की मला या घरचं सदस्य म्हणून आईबरोबर तुम्हीच मला स्वीकारलं होतं. आठवतंय का, तुम्ही आमच्या नात्याला साथ दिली होती अश्विन भाऊजी. हां, पण एकदा तुम्ही आमच्यावर चिडलात आणि मला ते मान्य आहे, कारण आम्ही तिथे चुकलो होतो. पण आम्ही जेव्हा योग्य वागलो तेव्हा तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. आम्ही चुकलो तेव्हा तुम्ही आमची कान उघडणी सुद्धा केली. मग आता काय झालं, हेच तुम्हाला तुमच्या बायकोच्या बाबतीत नाही दिसत आहे का अश्विन भाऊजी? अश्विन भाऊजी, प्रिया चुकते आहे तुम्हाला दिसतंय, तरीही तुम्ही तिला पाठीशी का घालताय? आणि आज तर काय तुम्ही आईबाबांशी खोटं बोललं तिच्यासाठी? म्हणजे एका बायको म्हणून तिची साथ देणं हे मला मान्यच आहे हो, म्हणून मग का तिच्यासाठी आपल्या आईबाबांशी खोटं बोलायचं? पुढे आता ती बोलते, हे मला मान्य नाही अश्विन भाऊजी. अश्विन तिथे आता विचारच करत राहतो. पुढे सायली बोलते, आणि या सगळ्याच गोष्टीमुळे एक दिवस आपल्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे, हे तुमच्या नाही येत आहे का लक्षात? अश्विन आता सायलीला बोलतो, हे बघ, मला तुझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही द्यायची आहे आता. त्यावर आता सायली बोलते, कारण तुमच्याकडे उत्तरच नाही आहे हो ना. सायली पूर्ण प्रयत्न करत असते अश्विनला समजून सांगण्याचा, पण अश्विन काही ऐकत नाही. तिथून तो निघून जातो. इकडे आता मधुभाऊ आपल्या खोलीत विचार करत राहतात की का बरं त्या प्रियाने सायलीचा फोटो तिच्याजवळ ठेवला असेल, ती काही वेळावाकडं तर नसेल करत ना. आता मधुभाऊ विचार करू लागतात की माझी नजर माझ्या मुलांच्या बाबतीत धोका नाही खाऊ शकत, नक्कीच काहीतरी गडबड आहे प्रियाच्या बाबतीत. आणि त्यांना आता खरं वाटत असतं की अर्धवट माहितीच्या भरोश्यावर मी आता सायलीला पण काही सांगू शकत नाही. म्हणून ते आता असं ठरवतात की लवकरात लवकर प्रियासोबतच बोलून काय तो सोक्षमोक्ष लावायला हवा. त्यांना आता काही धीर धरत नसतं आणि ते आता स्वतःशी विचार करू लागतात की मी आत्ताच्या आत्ता प्रियाच्या खोलीत जातो, तिला जाब विचारतो. आणि ते लगेच आता प्रियाच्या खोलीत तिला जाब विचारायला जातात. इकडे आता प्रिया अश्विनला रुमालानी पर्स देते आणि त्याला म्हणते, हे घे तुझं रुमाल आणि तुझं वॉलेट. हॉस्पिटलला जाताना आठवणीने हे घेऊन जाणे, मी विसरतोच रे तू. त्यावर आता अश्विन आपल्या कामात असतो. तो प्रियाला बोलतो, हो ग नेतो मी. तितक्यात आता तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊंना पाहून आता प्रिया तोंड वाकडं करते आणि बोलते, तुम्ही इथे काय करता? नाही म्हणजे तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? काय आहे ना, तुमचं काही काम असतं तर तुम्ही तुमच्या लाडक्या सायलीकडे जाल ना, माझ्याकडे काय आल? म्हणून विचारलं मी, तुम्ही इथे कसे का? आता मधुभाऊ आत येतात आणि प्रियाला विचारतात, काही नाही, काय आहे ना, तू तुझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय हे परस्पर घेतले, त्यानंतर आपल्यात काही बोलणं झालं नाही, म्हणून विचारायला की बघावं आपल्यात काही संवाद होतो की नाही ते. त्यावर आता प्रिया विचारच करू लागते आणि ती आता मधुभाऊंना विचारते, एवढं काय बोलायचं तुम? त्यावर आता मधुभाऊ बोलतात, मला ना तुझी ती बॅग बघायची आहे. म्हणजे पर्स, बॅग, पिशवी जे काही त्या कपाटात आहे ना ते बघायचं आहे मला. आता प्रियाला धक्काच बसतो हे ऐकून. ती विचारते, काय, का बरं? अश्विन आता इंटरप्ट करतो आणि तो बोलतो, सॉरी मधुभाऊ, पण इतकी पर्सनल गोष्ट तुम्हाला का बघावीशी वाटली? आता प्रिया बोलते, हे काय नवीन आहे आता? त्यावर आता मधुभाऊ बोलतात, नवीन काही नाही, ते काय ना माझ्या मनात एक शंका होती, त्याचं निरसन करून घ्यायचं आहे मला. काय ना, मी तुझ्या कपाटात माझ्या सायलीचा लहानपणीचा फोटो बघितला. आता हे ऐकून प्रियाला खूपच धक्का बसतो. पुढे मधुभाऊ बोलतात, तो फोटो मला जरा निरखून बघायचा होता आणि मला एक खात्री करून घ्यायची होती. आता अश्विन प्रियाकडे बघू लागतो आणि तो आता मधुभाऊला विचारतो, कपाटात बघितला म्हणजे? आता हे ऐकून प्रिया वैतागते आणि ती बोलते, तुम्ही माझ्या कपाटाला हात लावला का? मधुभाऊ त्यावर बोलतात, हे बघ, तू जरी मला तुझा बाप मानत नसेल ना, तरी माझा काहीतरी हक्क आहेस ना तुझ्यावर, मला तो फोटो दाखव आत्ताच्या आत्ता. आता प्रिया खोटी बोलते की माझ्याकडे सायलीचा फोटो काय असेल मधुभाऊ? आता अश्विन विचारतो, म्हणजे तुमचा एखादा ग्रुप फोटो वगैरे होता का? त्यावर आता मधुभाऊ सांगतात, नाही, सायलीचा एकटीचा फोटो होता. पुढे आता ते प्रियाला विचारतात, दाखवतेस ना प्रिया? त्यावर आता प्रिया सांगते, माझ्याकडे सायलीचा कुठलाही फोटो नाही आहे, आणि तुम्ही मला जे हे असं कोर्टात उभं केल्यासारखं वागवताय ना, ते मला अजिबात आवडत नाही आहे. त्यावर आता मधुभाऊ बोलतात, मी तुला कोर्टात उभं करत नाही आहे, फक्त माझ्या एका शंकेचं मला निरसन करून घ्यायचं आहे. पुढे ते बोलतात, मला एक कळत नाही की सायलीचा लहानपणीचा फोटो तुझ्याकडे आलाच कसा? त्यावर आता अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. पण तू आता प्रियाच्याच बाजूने बोलतो की मधुभाऊ तुम्हाला ही सांगते आहे ना की तिच्याकडे नाही आहे फोटो.
त्यावर आता मधुभाऊ बोलतात, अरे तिला दाखवू दे ना बॅग, मीच बघतो फोटो आहे की नाही. त्यावर आता प्रिया सांगते की मी बॅग नाही दाखवणार आहे तुम्हाला. त्यावर मधुभाऊ बोलतात, अगं पण काही लपवण्यासारखं नाहीच असं तू म्हणताय ना, दाखव ना मग बॅग. आता हा सगळा वाद बघून अश्विन सुद्धा प्रियाला बोलतो, अगं तन्वी, एकदाची त्यांना बॅग दाखव ना आणि विषय संपव. हवं तर त्यांना कपाट उघडून बघू दे, दाखव बरं. आता ही प्रिया खूपच घाबरते आणि मनात विचार करू लागते, सायलीचा फोटो वगैरे यांनी बघितला असेल का, गाठोड्यातून तो फोटो कुठेतरी पडला असणार का. पुढे प्रिया मनात विचार करू लागते, जर का कपाट उघडलं आणि जर का तो फोटो अश्विनला दिसला तर अश्विनला लगेच कळेल की तो तन्वीचा फोटो आहे, लहानपणीचा, म्हणजे सायलीचाच. आता मधुभाऊ विचारू लागतात, काय गं प्रिया, तू कसली वाट बघतेयस. आता अश्विन सुद्धा प्रियाला बोलतो, तन्वी, मी कपाट उघडून दाखवू का, म्हणजे हे मधुभाऊ निघतील आणि मी सुद्धा हॉस्पिटलला जायला मोकळा होईल. आणि आता अश्विन कपाट उघडायला जातच असतो, तितक्यात प्रिया त्याला थांबवते आणि बोलते, थांब अश्विन. पुढे प्रिया बोलते की मधुभाऊंना की मी जर तुम्हाला कपाट उघडून दाखवलं तर तुम्हाला कळेल की माझ्याकडे सायलीचा कुठलाच लहानपणीचा फोटो नाही आहे, पण मुळात माझ्या इच्छेविरुद्ध मी का कोणाला माझा कपाट उघडून दाखवायचं. आणि आता तन्वी म्हणजे प्रिया खूप खोटं सांगते अश्विनला आणि ती बोलते, अश्विन, अरे आश्रमात सुद्धा हे सगळे माझ्याशी असंच वागायचे, मधुभाऊंना नेहमी मला त्रास द्यायचे, माझ्यावर वाटेल ते आरोप करायचे, तेव्हा मी सगळं सहन केलं रे, पण मी आता का सहन करू, मी आता सुभेदारांची सून आहे. आणि ती आता अश्विनला मॅन्युप्युलेट करत बोलते, माझा नवरा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, मग मी का असं करायचं, या मधुभाऊंची मानहानी मी का सहन करायची. आता अश्विन सुद्धा विचार करू लागतो. मधुभाऊ आता प्रियाला विचारतात, काय ग, मी तुझ्यावर कधी कुठले आरोप केले. प्रिया त्यावर बोलते, मग मी खोटं बोलतेय का मधुभाऊ. आणि ती आता आणखीच नाटकं करू लागते आणि अश्विनला बोलते, अश्विन, म्हणून मला ते आश्रमाचे दिवस कधी आठवायचे नसतात, मला ते त्याच्या आठवणी नकोशा वाटतात रे. पुढे आता ती अश्विनला सांगते, तुला माहिती आहे का, आश्रमात जाताना जेव्हा मी शाळेत जायचे ना, तेव्हा हे मधुभाऊ माझ्या दप्तराची झडती घ्यायचे रे, आणि त्यात एक जर चॉकलेट सापडलं ना तर हे मला लगेच थोबाडीत मारायचे. पुढे आता प्रिया बोलते, आणि मला असं वाटलं की आता माझं लग्न झालं, हा सगळा छळ, ह्या सगळ्या गोष्टी थांबतील पण नाही, तशात काही नसताना यांना अजूनही माझी झडती घ्यायचीच आहे. इकडे आता अर्जुन आणि चैतन्याचं डिस्कशन झालेलं असतं आणि ते आता स्टेअरकेसवरून खाली येत असतात. अर्जुन आता चैतन्याला म्हणतो, तू एक काम कर, आज लगेच कोर्टात अप्लाय कर, आश्रमात जाण्याची परमिशन काढ. त्यावर आता चैतन्य म्हणतो की हो, मी आजच काढतो, लवकरच काढतो. पुढे आता चैतन्य म्हणतो, बरं मी ऑफिसला जातो, आपल्याला भेटायला येणार होते ना ते नवीन क्लायंट, त्यांना मी आज भेटून घेतो आणि तुला ब्रेक देतो. त्यावर आता अर्जुन काहीतरी बोलायला जातो, तितक्यात आता चैतन्य बोलतो की हो, मी आश्रमाचं काम प्रायोरिटीवर करतो. त्यावर आता अर्जुन सुद्धा ठीक आहे बोलतो आणि चैतन्य तिथून निघून जातो. सायलीचं लक्ष मात्र आता काहीतरी गोष्टींकडेच असतं, ती काहीतरी विचारत असते. आता अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं. सायलीच्या मनात हे विचार सुरू असतात की काय अश्विन भाऊजी सुद्धा आता तिचा साईड घ्यायला लागले आहेत, प्रियाचं वागणं चुकीचं आहे हे सुद्धा त्यांना आता दिसत नाही आहे, त्यांना कसं समजायचं वगैरे. हे बघून आता अर्जुन तिच्या जवळ येतो आणि आता तो सायलीला विचारतो, कसला विचार करताय. त्यावर आता सायली सांगते, नाही काही नाही. त्यावर आता अर्जुन बोलतो, बरं मी मधुभाऊंना भेटायला चाललो आहे, मला त्यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे, जर आपल्याला परमिशन मिळाली आश्रमात जाण्याची तर त्यांच्या मनाची तयारी असायला हवी ना. त्यावर आता सायली हो असं बोलते. इकडे आता सीन शिफ्ट होतो. प्रियाला आता मधुभाऊ विचारतात, मी तुझ्या दप्तराची झडती घ्यायचो का. प्रिया, मी तुला मारायचो, अगं किती खोटी बोलशील, किती खोटारडेपणा करशील. तितक्यात आता अश्विनला राग येतो आणि तो जोरातच ओरडतो, मधुभाऊ. आणि हा आवाज आता सगळीकडे पसरतो. पुढे आता अश्विन बोलतो, मधुभाऊ पहिले तर तुम्ही आमच्या खोलीत यायलाच हवं नव्हतं, तुम्ही आलात तर आलात आणि माझ्या बायकोला वरून तुम्ही खोटारडे बोलताय. आता तर मीच तुम्हाला तिचं कपाट उघडू देणार नाही आहे. आता प्रियाला हे ऐकून फार बरं वाटतं. आता हे बाहेर असलेले अर्जुन आणि सायली किचनमध्ये असलेले हे विचार करू लागतात की अर्जुन इतक्या जोरात का बरं ओरडला असेल. त्यावर आता सायली बोलते, आणि अश्विन भाऊजींच्या खोलीतूनच आवाज येतो आणि मधुभाऊ तिथे काय करत असतील असं म्हणत आता पटकन दोघी अश्विनच्या रूममध्ये जायला निघतात. वर आता कल्पना आणि प्रतापलाही आवाज गेलेला असतो, तर ते सुद्धा आता अश्विनच्या रूममध्ये जातात. आता कल्पना प्रतापला बोलते, अश्विनचा इतका काय आवाज आला. त्यावर आता प्रताप बोलतो, चला आपण जाऊन बघूया. सगळेच आता अश्विनच्या रूममध्ये आलेली असतात. आता अश्विन मधुभाऊला बोलतो, मला परत तेच सांगायला नका लावू मधुभाऊ, आणि प्लीज मला आवाजही चढवायला लावू नका, तुम्ही इथून जा प्लीज. इतक्यात आता तिथे कल्पना येते आणि अश्विनला विचारते, काय रे अश्विन, काय चाललंय तुझं, इतक्या जोरात का आवाज करतोयस तू, तुझा आवाज तिकडे हॉलपर्यंत येत होता. त्यावर आता अश्विन जोरात ओरडतच बोलतो, काय चाललंय ना हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही मधुभाऊंना विचारा. आता सगळेच विचार करू लागतात. अश्विन आता बोलतो, सांगा ना मधुभाऊ, सांगा ना आता की तुम्ही इथे येऊन माझ्या बायकोची उलट तपासणी घेत होतास. त्यावर आता बिचारे मधुभाऊ सुद्धा मान खाली घालतात. आता प्रताप विचारतो, उलट तपासणी का बरं. आता ही प्रिया मनात विचार करू लागते, जर विषय निघाला तर सायलीच्या फोटोपर्यंत जाऊन पोहोचेल, मलाच काहीतरी करायला हवं. आता ती मध्येच बोलते, हो बाबा फार काही नाही, ते मी अचानक अश्विनशी लग्न करून या घरात आले ना, म्हणून ते मधुभाऊंना आवडलं नाही. पुढे आता प्रिया बोलते, त्यांना सायलीचा नेहमी पुडका होता ना. आता अश्विन तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो. पुढे आता प्रिया बोलते, मला ते उलट प्रश्न विचारत होते की मी हे सगळं मुद्दाम सायलीला त्रास द्यायला म्हणून करते आहे का, तिला मुद्दाम छळती आहे का. आता ती अश्विनला सुद्धा काही बोलू देत नाही. अश्विन बोलत असतो, अगं पण तन्वी. त्यावर आता प्रिया बोलते, जाऊ दे ना अश्विन, जाऊ दे. तसंही मधुभाऊंच्या हे अशा वागण्यामुळे मला नेहमीच अस्वस्थ होतं, म्हणून मी ना त्यांच्या असा वागण्याला, अशा आरोपाला मनातून अशी ब्लॉक करून टाकते, जेणेकरून त्यांनी उच्चारलेला एक शब्दही मला परत आठवू नये. असं म्हणत ती आता अश्विनला गप्प बसवते. आता सायली मधुभाऊला विचारते, मधुभाऊ तुम्ही मुळात तिथे आलाच का. प्रिया लगेच किती तमाशा करेल हे तुम्हाला माहिती नव्हतं का.
आता सायलीला सुद्धा हा अपमान सहन नसते झालेला मधुभाऊंचा, म्हणून ती काळजीपोटी त्यांना हे सगळं बोलत असते. त्यावर आता अश्विन सायलीला म्हणतो, तमाशा, 1 मिनिट, तमाशा तन्वी नाही, हे मधुभाऊ करतायत. आता अर्जुन अश्विनला बोलतो, अश्विन तू मोठ्यांशी इतका रुडली कधीपासून वागायला लागला. त्यावर आता अश्विन बोलतो, या घरात पाहुणे म्हणून येणारी माणसं माझ्या बायकोवरती आरोप करतात ना तेव्हापासनं. त्यावर आता अर्जुन बोलतो, तू ज्यांच्याबद्दल बोलतोयस ना ते माझेच नाही तर तुझे सुद्धा सासरे आहेत हे विसरू नको. तुझ्या बायकोने त्यांनीच मोठं केलं हे तुझ्या लक्षात नाही का. त्यावर आता सायली बोलते, आणि मुळात जेव्हा आपले वडील आपल्याला प्रश्न विचारतात ना त्याला उलट तपासणी घेणं आणि आरोप करणं असं नाही म्हणत, पण हे या प्रियाला कधीच कळणार नाही आहे. आणि ती आता अश्विनला बोलते, तिच्या नादी लागून तुम्ही सुद्धा तसेच वागतायत अश्विन भाऊजी. आता कल्पना मध्ये पडते आणि बोलते, पुरे झालं हा सगळं. माझ्या सुनेला कोणीही उलटसुलट प्रश्न विचारलेले मला आवडणार नाही. अगदी ज्याने तिला स्वतःच्या आश्रमात ठेवून घेतलं ना त्यांनी सुद्धा नाही, असं ती आता मधुभाऊंकडे बघत बोलते. आता अर्जुन काही बोलतच असतो तितक्यात आता मधुभाऊ बोलतात, कल्पना मॅडम मी ते पाहुणं म्हणून आलेलो आहे, त्यामुळे माझ्यामुळे मला कुठल्याच प्रकारचे वाद नको आहे या घरात. आता अर्जुन सुद्धा शांत होतो आणि तो मधुभाऊंना विचारतो, तुम्ही इथे का आलात मधुभाऊ. तुम्ही तन्वीशी सहज बोलायला आलात, पण तुम्हाला किती ऐकावं लागलं इथे. पुढे आता अर्जुन बोलतो, कसं असतं ना मधुभाऊ. आणि तो आता प्रियाकडे बघत बोलतो, सापाला जर का हातात घेतला ना तर तो साप चावणारच आणि त्याचं विष सुद्धा आपल्या अंगात शिरणार, म्हणून सापापासून दूर राहिलेलंच बरं. असं म्हणत आता अर्जुन मधुभाऊंना तिथून घेऊन जातो. चला मधुभाऊ असं तो म्हणतो. तिथून आता सायली अर्जुन सगळे निघून जातात. आता ही तिघं गेल्यावरती प्रताप कल्पनाला बोलतो, नशीब पूर्णाई घरात नाही आहे, ते मंदिरात गेलाय, नाहीतर त्यांना हे सगळं बघावं लागलं असतं. त्यावर आता कल्पना सुद्धा बोलते, हो ना. आता अश्विन काही बोलत असतो तितक्यात आणखीच प्रिया त्याला शांत करते आणि डोळ्यांनीच त्याला खुणावते. इकडे आता मधुभाऊ, सायली आणि अर्जुन हॉलमध्ये येतात. सायली मधुभाऊला विचारते, मुळात तुम्ही तिच्या खोलीत गेलातच का मधुभाऊ. आता मधुभाऊ मनात विचार करू लागतात की सायलीला तिच्या फोटोबद्दल सांगू का, पण ते लगेच दुसरा विचार करतात की पण जर लहानपणीच्या आठवणी निघाल्यात सायलीच्या तर तिला खूप त्रास होतो आणि कशात काही नसताना मी तो हिला त्रास का देऊ आणि पुराव्यांशिवाय जावेन बापूशी सुद्धा कसं काय बोलू, असं ते विचार करू लागतात. आता सायली विचारते, सांगा ना मधुभाऊ का गेला होता तुम्ही. त्यावर आता मधुभाऊ सांगतात, काही नाही, ते प्रिया दारू पिऊन आली होती ना काल रात्री, त्यामुळे मी तिला जाब विचारायला गेलो होतो. त्यावर आता सायली बोलतो, आणि त्याने काय होणार होतं. अर्जुन आता बोलतो की ती प्रिया काय तिची चूक कबूल करणार होती का, नाही ना, ती परत खोटं बोलेल आणि तुम्हाला खोटं ठरवेल. का गेलात तुम्ही मधुभाऊ तिला जाब विचारायला. त्यावर आता मधुभाऊ बोलतात, चुकलंच माझं, मी सरळ विचारूनही ती खरं उत्तर देणार नाही हे मला आधीच कळायला हवं होतं. आता सायली बोलते, मधुभाऊ यापुढे जर तुम्हाला तिच्या खोलीत जायचं असेल ना तर मला घेऊन जात जा, मला सांगत जा, मी येत जाईल हा तुमच्याबरोबर. त्यावर आता मधुभाऊ सुद्धा हो असं बोलतात. पुढे आता अर्जुन बोलतो, ॲक्च्युली मिसेस सायली आणि मी तुमच्या रूममध्येच येणार होतो, आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. पुढे आता अर्जुन बोलतो, आपल्याला वात्सल्य आश्रमात जाण्याची परमिशन मिळाली आहे, सो आपण काही तास तिथे जाऊन कुणाच्या रात्री काय काय घडलं होतं ना त्याची डिटेल आपल्याला परत आठवता येईल. त्यावर आता सायली विचारते, मधुभाऊ तुम्ही याल ना. त्यावर आता मधुभाऊ बोलतात, तुम्ही दोघं माझ्यासाठी इतकं धडपडताय, मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल, येईल मी तुमच्याबरोबर, आणि तुम्हाला जे काही मला विचारायचं ना ते बिनधास्त विचारा मला. त्यावर आता अर्जुन ओके असं बोलतो. इकडे आता अश्विन हॉस्पिटलमध्ये जायसाठी तयार होतो. प्रिया आता अश्विनच्या हाती सगळं काही देते आणि बोलते, उशीर झाला असेल ना तुला, जा मग तू पटकन. तिला असं वाटत असतं की आता अश्विन काही विचारतो का त्या फोटोबद्दल, त्यामुळे ती घाईघाई त्याच्या हातात सामान देते आणि त्याला पाठवण्याची म्हणजे घाई करत असते. त्यावर आता अश्विन प्रियाला विचारतो, तन्वी मला एक गोष्ट कळाली नाही. त्यावर आता प्रिया विचारते, काय. त्यावर आता अश्विन बोलतो, मधुभाऊ तुझ्याकडे सायलीचा फोटो मागत होते, ही गोष्ट तू दादा, मम्मा आणि डॅड समोर का नाही सांगितली. त्यावर आता प्रिया बोलते, अरे ते काय ना, मला वाद वाढवायचा नव्हता म्हणून. अर्जुन काय म्हणाला असता, कपाट उघडून दाखव, आणि मग मधुभाऊ पण हट्टाला पेटले असते, पण त्या सगळ्यांमुळे आईबाबाला किती त्रास झाला असता अरे अश्विन, तो होऊ नये ना म्हणून मी नाही सांगितलं. त्यावर आता अश्विन बोलतो, अच्छा असं आहे ते, ठीक आहे, मग तू मधुभाऊंचं वागणं मनाला लावून घेऊ नकोस आणि इथे तुझी कोणीच झाडती बेटी घेणार नाही, हा कळलं, चल येतो मी, असं म्हणत आता तिथून अश्विन निघून जातो. अश्विन किती मूर्ख आहे, त्याला आता इथे प्रश्न नाही का पडला की लपवण्यासारखं काही नाहीच आहे, मग एकदा दाखवून द्यायचा ना आपण, नाही असो. आता तो गेला तिथून. इकडे आता अश्विन गेल्यावरती प्रिया स्वतःशी बोलते, हा म्हातारा किती डेंजर निघाला, माझ्या कपाटापर्यंत येऊन पोहोचला. जर का त्याला माझ्या कपाटामध्ये सायलीचा फोटो सापडला असता ना तर सगळ्या घरात बोंबलत फिरला असता की हेच प्रिया खोटी बोलत आहे, ही खरी तन्वी नाही आहे. पुढे आता प्रिया बोलते, नाही नाही, तो फोटो आणि अल्बम मला कुठेतरी दुसरीकडे लपून ठेवायला हवा, आणि ती लगेच आपल्या कबर्डमधला सुटकेस काढते आणि त्यातले अल्बम्स वगैरे बाहेर काढून कुठेतरी ठेवून देते. आणि आता तिला आठवतं की सायलीचं आश्रमामधलं गाठोडं ते सुद्धा याच्यासोबत लपवायला हवं, आणि ती आता गाठोडं बाहेर काढते आणि विचार करू लागते, हे कुठे ठेवू आता. अश्विनच्या कपाटात ठेवलं तर अश्विनला ते दिसेल असं म्हणत ती आता जागा शोधू लागते आणि ड्रेसिंग टेबलमधल्या कबर्डमध्ये ती ठेवून देते सगळं आणि चाबी लावते त्याला आणि आपल्या पर्समध्ये ती चाबी टाकून देते. इकडे आता महिपतचा घरचा सीन दाखवलाय. साक्षी झोपलीच असते आणि ती आपल्या स्वप्नातच असते. खूप ट्रॉमा बसला असतो तिला जेलमध्ये असल्यामुळे. तर महिपत विचार करू लागतो, 11 वाजल्या तरी आपली पोरगी उठली नाही. तर साक्षीला सगळे आपले जेलमधले दिवस स्वप्नात दिसत असतात आणि ती झोपीतच आता बडबडत असते, मला मारू नका, नाही नाही मला मारू नका, हे बघा मी काही केलं नाही, त्या बायका मला त्रास देतात, मी तुमच्या पाया पडतोय, मला मारू नका प्लीज. हे सगळं आता महिपत बघत असतो.
महिपत आता साक्षीला भाण्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. तो बोलतो, ए साक्षी, अरे उठ. पण साक्षी बडबडच करत असते की मला मारू नका, मला मारू नका. पुढे आता महिपत बोलतो, अरे कोण मारताय तुला, तू स्वतःच्या घरात आहे, उठ. किती वाजले, उठ. आता महिपत स्वतःशी बोलू लागतो की स्वप्न बिप्न पडलंय का काहीला. पुढे तो आता साक्षीला बोलतो, ए उठ. पण आता साक्षीला स्वप्नात ते सगळं जेलमधलं दिसत असतं आणि ती खूप घाबरलेली असते. महिपत आता तिथला पाणी घेतो आणि तिच्या तोंडावरती शिंपडतो. ती एकदम दचकून उठते. महिपत आता साक्षीजवळ जाऊन बसतो आणि विचारतो, काय झालं ग, 11 वाजून गेले तरी उठायचा पत्ता नाही. काय झालं, काही वाईट स्वप्न पडलं का तुला. साक्षी आता महिपतला विचारते, कुठे आहे मी. त्यावर आता महिपत बोलतो, सांगितलं ना आपल्या घरात आहेस तू, कुठे असणार आहे तू, स्वप्न पडलं का तुला. साक्षी आता त्यावर काहीच बोलत नाही. इकडे आता सीन शिफ्ट होतं. सगळेजण मंदिराच्या जायच्या तयारीत असतात. प्रिया मस्त मंदिरात जायसाठी तयार होऊन आलेली असते. साडी वगैरे घातलेली असते तिने आणि पूर्णाजी सुद्धा तिथे असतात. पण आता सगळ्यांना बोलते, चालायचं का आपण, म्हणजे उशीर नाही होणार ना आपल्याला. त्यावर आता सगळेजण मान डोलावत हो असं बोलतात. आता इकडे प्रिया खूपच एक्सायटेड असते. म्हणजे ती आता नाटक करत असते. तिला देवाची किती आवड आहे हे दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते. ती बोलते, लग्नानंतर माझं पहिलंच देवदर्शन आहे ना हे. आणि ती आता पूर्णाजीला बोलते, मला खरंच खूप छान वाटतंय हा पूर्णाजी. त्यावर आता पूर्णाजी हसत बोलतात, अगं तुझ्यासाठीच तर सगळं घाट घातलाय ना हा. आता सायली खूप कौतुकाने सगळ्यांकडे बघत असते. तिला सुद्धा आता मंदिरात जाण्याची इच्छा होते. प्रताप आता प्रियाला विचारतो, अगं पण अश्विन कुठे आहे तन्वी. काय तो सकाळी तो म्हणाला होता की मी वेळेत पोहोचतो. त्यावर आता प्रिया बोलते, नाही तो डायरेक्ट तिथेच येणार आहे, हॉस्पिटलमधून तो तिथेच येईल डायरेक्ट. त्यावर आता प्रताप बोलतो, घ्या, म्हणजे तो आता शेवटच्या क्षणापर्यंत कामच करणार. आता कल्पना सगळ्यांना बोलते, बरं चला निघूया आपण. ते निघतच असतात. तितक्यात आता सायली समोर येते आणि बोलते, आई तुम्ही मंदिरात जाताय. त्यावर आता कल्पना बोलते, सकाळी तुझ्या समोरच ठरलंय ना की मंदिरात जायचं आहे, म्हणून मग का विचारते परत परत. आणि आता प्रिया सुद्धा हा चान्स घेते आणि बोलते, आणि सायली बाहेर जाणाऱ्या माणसाला अडवायचं नाही हे सुद्धा कळत नाही का ग तुला, शिकवलं नाही आपल्याला मधुभाऊनी, मग का विचारते आहे काय ग की तुला माझ्या देवदर्शनात अपशकुन घडून आणायचं आहे. त्यावर आता सायली उत्तर देते की मी तुम्हाला अडवत नाही आहे, पण म्हटलं की तुम्ही सगळे देवदर्शनाला चालले आहेत तर मी पण आली असते तुमच्याबरोबर. आमचं लग्न झाल्यापासून आम्ही सुद्धा देवदर्शनाला नाही गेलोय. पुढे आता सायली बोलते, आपण यांना बोलावून घेऊ ना, म्हणजे ते सुद्धा आपल्याबरोबर येतील मंदिरात. आता पूर्णाजी सायलीला बोलतात, अगं आम्ही तुमचं लग्न मुळात मान्यच नाही करून घेतलं, त्यामुळे तुम्हाला देवदर्शनाला घेऊन जाण्याचा प्रश्नच येत नाही ना. त्यावर आता सायली बोलते की ठीक आहे, मग अश्विन भाऊजी आणि प्रियाबरोबर आम्ही देवदर्शनाला आलो तर चालेल का. त्यावर आता कल्पना बोलते, ज्यांना ह्या जोडप्याचं चांगलं व्हावं असं वाटतं ना त्यांनीच यावं. कल्पना आता सायलीकडे वाकडं तोंड करते आणि बोलते, उगाच कोणाची नजर नको लागायला. प्रताप आता दुर्लक्ष करतो सगळींकडे आणि बोलतो, चला आता उगाच उशीर नको व्हायला. आणि प्रिया सुद्धा आता आरतीचं ताट घेत सायलीकडे वाकडं तोंड करतच निघून जाते तिथून. सगळेजण आता चाललेच जातात. तिथे सायली एकटीच उभी असताना ती विचार करू लागते. तिला खूप वाईट वाटत असतं. इकडे आता मधुभाऊ पाणी घेऊन आपल्या रूममध्ये जात असतात. त्यांचं लक्ष आता प्रियाच्या खोलीकडे जातं. आणि आता मधुभाऊ विचार करू लागतात, आता या घरात कोणीच नाही, आता जाऊ का मी प्रियाच्या रूममध्ये, असं म्हणत आता मधुभाऊ प्रियाच्या खोलीत जातात. खोलीत जाताना त्यांच्या मनात एकदा शंका येतेच, पण ते परत असं त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आता खोलीत जातात. सगळीकडे ते शोधाशोध करू लागतात. त्यांना तो सायलीचा फोटो बघायचा असतो लहानपणीचा, आणि तो फोटो अर्जुन आणि सायलीला दाखवायचा असतो. पण त्या सुटकेसमध्ये बघतात तर काय तिथे प्रियाचा फोटोच नसतो, म्हणजे सायलीचा लहानपणीचा फोटोच नसतो तिथे, कारण मगाशीच तो प्रियाने गायब केला आहे. आता मधुभाऊ विचार करू लागतात की इथेच होता फोटो, कुठे गेला. आता घरचे सगळे देवदर्शनाला जात आहे तर मधातच आता प्रियाला आठवतं की तिने तिचा फोन रूममध्ये सोडलेला असतो. आता ती मध्येच बोलते, एक मिनिट, मला असं वाटतंय ना की माझा मोबाईल मी खोलीतच विसरले, मी पटकन घेऊन येते हा. त्यावर आता कल्पना बोलते की हो जा, पण लवकर ये हा. प्रिया हो आलेच असं म्हणत आता आपल्या रूममध्ये जाते. आणि तिला आता दिसतात मधुभाऊ शोधाशोध करताना. आता तिला हे बघून प्रचंड राग येतो आणि ती आता मनात बोलते, ह्या म्हाताऱ्याने परत माझं कपाट उघडलं, याला रेड हँडेड पकडते आणि आता तमाशाच करते. तिला नुसतं तमाशाच हवा असतो घरात असो. पण आता ती मनात विचार करू लागते, पण मी फोटो आणि बाकी सामान तर आधीच लपवलं आहे, त्यामुळे म्हाताऱ्याच्या हाती काही लागणारच नाही, आणि फक्त कपाट उघडलं म्हणून मला फार बोंबाबोंबही करता येणार नाही, त्यापेक्षा थेट मोठाच वार करते. आणि आता ती पुढे मनात बोलते, शोध शोध थेड्या तुझा सावबाळाचा फोटो शोध. तिच्या मनात काहीतरी प्लॅन शिजतोय. आता ती आता हारचं नाटक करणार आहे. पूर्ण आजीने तिला जो हार दिलेला असतो ना, तोच हार आता मधुभाऊने गायब कसा केला त्यांच्यावर ती हा आड आणणार आहे. आता प्रिया आता खोलीचं दार बंद करून घेते आणि ती तिथून निघून जाते. इकडे आता मधुभाऊंना काही भेटलं नसतं, त्यामुळे ते सगळं जागेवर ठेवून देतात आणि प्रियाच्या खोलीतून बाहेर पडतात. इकडे आता सायली निराश असते आणि ती आता आपल्या खोलीत येते. देवाजवळ ती हात जोडत असते. हात जोडून झाल्यावरती ती आपली बाकीचे कामं करते. अर्जुन आता तिच्याकडे बघत असतो आणि तो आता सायलीला विचारतो, मग आज काय मेन्यू आहे. त्यावर आता सायली बोलते, बघते. अर्जुन बोलत असतो, काहीतरी तुम्ही लाईटच करा, कारण काय आहे ना, तुमच्या हातचं टेस्टी जेवण जेवण माझं वजन वाढत चाललं आहे, मला आता स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. पण आता सायली त्यावरती काहीच बोलत नसते. आता अर्जुनच्या लक्षात आलं आहे की सायलीला काहीतरी वाईट वाटतंय. अर्जुन आता उठून सायलीकडे जातो आणि तिला म्हणतो, घरच्यांसोबत मंदिरात जाता नाही आलं म्हणून वाईट वाटतंय ना. सायली बोलते, तुम्हाला कसं कळलं. त्यावर आता अर्जुन बोलतो, जसं माझ्या बायकोला माझ्या मनातलं कळतं ना, बिलकुल तसंच. सायली आता बोलते, मला सगळ्यांबरोबर देवदर्शनाला जायची खूप इच्छा होती. पण पुढे आता अर्जुन बोलतो, पण
पूर्णाजी आणि मम्मा तुमच्याशी रूडली वागल्या आणि तुम्हाला नाही येऊ दिलं, हेच ना? पुढे आता अर्जुन बोलतो, मला एक कळत नाही मिसेस सायली. नाही म्हणजे एरवी तुम्ही किती बोलत असता, म्हणजे कोणी तुम्हाला काही बोललं तर तुमच्यातली सायली 2.0 अशी जागी होते. पण पूर्णाजी आणि मम्मा तुमच्याशी कशाही वागल्या, काहीही बोलल्या ना तुम्हाला, तरीही तुम्ही त्यांना काही बोलत नाही, गप्प राहता. हे बघा, जेव्हा मोठ्यांचं चुकतं तेव्हा त्यांना सुद्धा आपण सांगायला हवं. सायली खूप समजूतदार असते. सायली आता अर्जुनला बोलते, अहो जर मी वाद घालत राहिले तर घराला घरपण कसं येणार? आणि तुम्हाला खरं सांगू का, मी फारसं असं काही वेगळं नाही करत आहे. आई आणि पूर्णाजीच्या मूळ स्वभावातला जो गोडवा आहे ना, ते डोकं वर कधी काढतं याची वाट बघत आहे मी फक्त शांततेने, इतकंच. आता अर्जुन शांतपणे सायलीचं बोलणं ऐकून घेतो आणि त्याला फार कौतुक वाटत असतं आणि त्याला सायलीसाठी वाईट सुद्धा वाटत असतं मनात. आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन सायलीचा रोमॅन्स. अर्जुन सायलीला म्हणतो की जेव्हा तुम्ही चिडलेला असता तेव्हा सगळा राग तुम्ही माझ्यावर काढता. आता तुम्ही जेव्हा खुश आहात तेव्हा मला माझं गिफ्ट पण हवं आहे, मला मिळायला पाहिजे गिफ्ट. आता सायली अर्जुनला लोटते आणि इकडे प्रिया आता हार गायब करते आणि त्याचा आळ आता ती मधुभाऊला आणणार आहे. खूप मोठा तमाशा करणार आहे ती, असं तिचं नेहमीच आहे. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.